नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचनामधील पुढचा उपघटक त्रिकोण रचना आज आपण बघणार आहोत. तर बघा, कोणतीही इमारत बांधण्यापूर्वी त्या इमारतीची रचना सर्वप्रथम कागदावर काढली जाते. त्या इमारतीची छोटी प्रतिकृती बनवलेली सुद्धा तुम्ही पाहिली असेल. त्या रेखाटनाच्या आधारे इमारत बांधणे सोपे जाते. त्याचप्रमाणे कोणतीही भौमितिक रचना करण्यापूर्वी त्या रचनेची कच्ची आकृती काढून घेतल्यास दिलेली रचना करण्यास मदत होते. रचनेतील क्रियांचा क्रम ठरवता येतो. काही कोनांची आणि भुजांची मापे दिली असता त्रिकोण काढता येतो का ते बघा. आता इथे समजा त्रिकोण एबीसी असा काढा म्हटलंय की लेंथ ऑफ एबी बरोबर 4 सेमी आणि लेंथ ऑफ बीसी बरोबर 3 सेमी. मग फक्त दोन बाजूंची लांबी दिलेली असता आपल्याला त्रिकोण काढता येईल का? तर नाही काढता येणार. या अटी पाळणारे अनेक त्रिकोण काढता येतात. या माहितीवरून एकमेव त्रिकोण काढता यावा अशी अपेक्षा असेल तर आणखी कोणती अट घालावी लागेल? म्हणजे जर आता आपल्याला या दोन बाजू दिल्या आहेत तर एकतर आपल्याला तिसरी बाजू द्यायला पाहिजे किंवा एक कोण तरी दिला पाहिजे, तर आपल्याला याचा त्रिकोण काढता येईल. तर पहिली रचना बघणार आहोत आपण. त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. आता इथे काय करायचंय, त्रिकोण XYZ असा काढा की XY ची लांबी पाहिजे 6 सेमी, YZ ची लांबी 4 सेमी, XZ ची लांबी 5 सेमी. आता सगळ्यात अगोदर कच्ची आकृती काढली बघा इथे XYZ. त्याच्यामध्ये XY 6, YZ 4 आणि XZ 5 सेमी असं काढून घ्यायचं. कच्ची आकृती अगोदर काढायची आणि नंतर मग ही पक्की आकृती काढायची. बघा इथे XY 6 सेंटीमीटरचा काढून घेतलाय. त्यानंतर अशा कंपासचा वापर करून 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि मग 5 सेंटीमीटर अंतर घेऊन हा इथे कंस काढलेला आहे. 5 सेंटीमीटर अंतर यासाठी कारण XZ बरोबर आपल्याला 5 सेमी दिले. आता जर आपल्याला YZ काढायचे तर YZ माप किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. म्हणून आपल्याला इथे काय करायला लागतं, YZ या मापाचा कंस काढायचा. तर इथे Y वर लोखंडी टोक ठेवायचं आणि असा कंस काढायचा आणि हे कंस जिथे छेदतात ते जोडून घ्यायचे. तर हा त्रिकोण तुम्ही असाही काढू शकतात किंवा असा उलटाही काढला तरी चालतो. मग त्याची कच्ची आकृती तुमची अशी येईल. म्हणजे कोणाची आकृती अशी असेल, कोणाची आकृती अशी असेल, ह्या कच्ची आकृती, आणि पक्की आकृती अशी असेल. तर या दोन्ही आकृत्या बरोबर आहेत. तर आता आपण सराव संच 2 मधील रचना सोडवूया. तर सगळ्यात अगोदर दिलेला आहे की खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. बघा, सराव संच 2 मधलं पहिलं उदाहरण आहे. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. त्रिकोण एबीसी मध्ये लेंथ ऑफ एबी बरोबर 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ बीसी बरोबर 4.2 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ एसी बरोबर 3.5 सेंटीमीटर. अगोदर सांगितल्याप्रमाणे अगोदर कच्ची आकृती काढून घ्यायची. कच्ची आकृती काढण्यासाठी पट्टीच्या साह्याने किंवा अगदी हाताने पण तुम्ही काढू शकता. त्रिकोणाचं नाव काय? एबीसी. मग आपण आपल्या मनाने ठरवू शकतो की मी बीसी बाजू खाली घेणार. मग ही झाली एबी बाजू आणि ही झाली एसी बाजू. मग ABC. मग बीसीची लांबी किती आहे बघा. बीसीची लांबी आहे 4.2 सेंटीमीटर. एबीची लांबी आहे 5.5 सेंटीमीटर आणि एसीची लांबी किती आहे 3.5 सेंटीमीटर. ही झाली कच्ची आकृती. इथे खाली हवं तर तुम्ही असं लिहून घ्यायचं अगोदर कच्ची आकृती. कच्ची आकृती यासाठी काढायची की आपल्याला एक आयडिया येते की आपल्याला नेमकं काय काढायचंय त्याची. मग आता बीसी बाजू इथे कच्च्या आकृतीत आपण खाली काढली. मग बीसी लांबीचा रेषाखंड सगळ्यात अगोदर आपल्याला काढावा लागेल, कारण अगोदर आपण जनरली खालची रेष काढतो. मग बीसीची लांबी किती आहे बघा बरं, 4.2 सेंटीमीटर. मग 4.2 कसे मोजायचे बघा. पट्टीमध्ये हे 0 आणि हे 4. 4च्या पुढे ह्या छोट्या 2 रेषा म्हणजे 4.2. अशा खुणा करायच्या. तर इथे 4.2 सेंटीमीटर लांबीचा आपण काय काढलाय, हा बीसी रेषाखंड काढलाय. याला नाव द्यायचं BC. आता AB रेषा काढायची आपल्याला. मग AB रेषा काढण्यासाठी एबीचं जे अंतर आहे ते आपण कंपासमध्ये घ्यायचं पट्टीच्या साह्याने. एबीचं अंतर किती आहे 5.5. तर ते असं पट्टीच्या साह्याने कंपासच्या साह्याने आपण मोजायचं. तर इथे 5.5 आहे बघा. हे 0 आणि हे 5.5. हे अंतर अजिबात चुकू द्यायचं नाही. आणि मग लोखंडी टोक बी बिंदूवर ठेवून वरील बाजूस एक कंस काढायचा.
आता याला छेदणारा कंस कसा काढायचा? एसीचं माप बघायचं किती आहे, कारण इकडून येणारी रेषा कोणती? एसीचं माप आहे 3.5. मग परत कंपासमध्ये आपण माप कमी करतोय, 3.5 माप घेतोय. बघा दिसतंय 0 आणि हे 3.5, 3 आणि 4च्या मधली रेषा म्हणजे 3.5. तर याला छेदणारा कंस काढायचा. तर हा कंस इथे जरा छेदला नाहीये, तर आपण काय करायचं, हा अगोदरचा कंस आपल्याला थोडासा मोठा काढायला पाहिजे. तसं तो आपण मोठा करून घेऊ शकतो. डबल गिरवायचं नाही पण जास्त वेळा. इथे एक बिंदू घ्यायचा, त्याला नाव द्यायचं ए आणि हा त्रिकोण काढायचा. बघा कच्च्या आकृतीतला त्रिकोण आणि या आकृतीतला त्रिकोण याच्यामध्ये बराच फरक आपल्याला दिसतोय. कच्ची आकृती फक्त आपल्याला एक अंदाज देण्यासाठी की एबी बाजू कुठे असेल, बीसी बाजू कुठे असेल आणि एसी बाजू कुठे असेल, त्यासाठी आपण ती काढत असतो. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न पहिला सोडवलेला आहे. आता आपण प्रश्न दुसरा सोडवणार आहोत. बघा प्रश्न दुसरा आहे, त्रिकोण एसटीयू मध्ये लेंथ ऑफ एसटी बरोबर 7 सेंटीमीटर, लेंथ ऑफ टीयू बरोबर 4 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ एसयू बरोबर 5 सेंटीमीटर. तर एसटीयू असा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. बघा तर अंदाजे त्रिकोण काढून घ्यायचा. कच्ची आकृती पट्टीच्या साह्यानेही तुम्ही हे काढू शकतात. एस टी यू. आता एस टी मध्ये टीयू आपण खाली घेतलंय. टीयू ची लांबी आहे 4 सेंटीमीटर, एस टी ची लांबी आहे 7 सेंटीमीटर आणि एसयू ची लांबी आहे 5 सेंटीमीटर. तर आता आपण पट्टीच्या साह्याने अगोदर सगळ्यात खालचा जो रेषाखंड आहे तो आपण काढून घेणार आहोत. तर सगळी बरोबर खालचा रेषाखंड आहे टी यू. तर टीयू ची लांबी आहे किती आहे? टीयू ची लांबी 4 सेंटीमीटर. बघा 4 सेंटीमीटर मापाचा असा रेषाखंड काढायचा. हे 0 आणि हे इथे 4. तर हा 4 सेंटीमीटरचा रेषाखंड आहे. नंतर एसटीचं माप आहे 7 सेंटीमीटर. एसटीचं जेवढं माप आहे तेवढं माप आपण आपल्या कंपासमध्ये घ्यायचं पट्टीच्या साह्याने. इथे 7 आणि हे 0. तर हे झालंय की बरोबर. परत एकदा चेक करायचं, नाहीतर चुकते आकृती. आणि वरील बाजूस आपण एक कंस काढणार. जर आता ह्या वेळेस मोठा काढूया. नंतर एसयूचं माप किती आहे? 5 सेंटीमीटर. मग परत हे अंतर कमी करणार आहोत आपण आणि 5 सेंटीमीटर माप आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर बघा हे 5 सेंटीमीटर माप आहे आणि आपण या अगोदरच्या कंसाला छेदणारा कंस काढत आहोत. तर हे दोन्ही कंस जिथे छेदतात तिथे एस बिंदू घ्यायचा, इथे टी आणि इथे यू, आणि हे सगळे आपण आता पट्टी आणि पेन्सिलच्या साह्याने जोडून घेणार. आणि हे जोडल्यानंतर परत आपल्याला यांची माप इथे लिहायची आहे. टीयू ची लांबी आहे 4 सेंटीमीटर, एसटी ची लांबी आहे 7 सेंटीमीटर आणि एसयू ची लांबी आहे 5 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने हा प्रश्न दुसरा सोडवायचा आहे. आणि प्रश्न तिसरा आता तुम्ही तुमच्या मनाने सोडवा. याच पद्धतीने सोडवायचा आहे. प्रश्न पहिल्यातला सी प्रश्न तुम्ही तुमच्या मनाने सोडवा. यानंतर आपण प्रश्न दुसरा बघणार आहोत. सराव संच 2 मधील मुख्य प्रश्न दुसरा आता आपण बघणार आहोत. बघा प्रश्न आहे, पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. बघा पाया म्हणजे खाली, आपण त्रिकोणामध्ये जे खाली रेषाखंड जो काढतो त्याला म्हणतात पाया. आणि या पायाची लांबी आहे 5 सेमी. आणि उरलेले ज्या भुजा आहेत, उरलेल्या ज्या 2 भुजा आहेत त्या सारख्या आहेत. दोन बाजू जर सारख्या असतील तर त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. हे आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. तर समजा या त्रिकोणाला नाव दिलं आपण एक्स वाय झेड. तर याच्या ह्या 2 बाजू आपल्याला सारख्या, आणि त्या सारख्या बाजूंची लांबी किती आहे पण 3.5 आणि 3.5 सेंटीमीटर. तर आता आपण ही आकृती काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पाया म्हणजेच वायझेड बाजूची लांबी काढून घ्यावी लागेल. आणि ती लांबी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर हा आहे रेषाखंड वायझेड आणि त्याची लांबी आहे 5 सेंटीमीटर. त्रिकोणाचा पाया आहे हा. आता आपल्याला एक्स वाय आणि वायझेड दोघांचेही माप समान आहे, म्हणजे एकदाच आपल्याला पट्टीमध्ये 3.5 हे अंतर घ्यावं लागेल. आणि तो समद्विभुज म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात.
तर इथे हे 3.5 अंतर कसं घेतलंय बघा, 3च्या पुढे 5 रेषा, 3च्या पुढे छोटी 5वी रेष मोजायची. तर YZ 5चा होता, XY 3.5चा कंस घेतला, लोखंडी टोक Z वर ठेवलं. आता XZ चं माप पण 3.5च आहे, म्हणून आपण परत असा रेषाखंड कंस काढला आणि कंस जिथे छेदतात तिथे आपण X बिंदू घेतला आणि XY आणि YZ जोडून घ्यायची. हा झाला XYZ समद्विभुज त्रिकोण तयार. तर अशा पद्धतीने ही आकृती आहे. बघा, सराव संच 2 मधला प्रश्न तिसरा आहे. बाजू 6.5 सेंटीमीटर असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय, की असा त्रिकोण की ज्याच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात. म्हणजे AB बाजू, BC बाजू आणि AC बाजू ही आपण आता कच्ची आकृती काढली आहे आणि या प्रत्येक हे आपण मोजून काढलेलं नाही, अंदाजे आकृती काढली आणि अशीच आकृती आपल्याला आता इथे काढायची आहे. तर काय करायचं, सगळ्यात अगोदर 6 पॉईंट BC बाजू काढून घ्यायची 6.5 सेंटीमीटर लांबीची. तर समभुज त्रिकोण आहे म्हणजे कंपासमध्ये पण आपल्याला 6.5 म्हणजे इतकंच अंतर घ्यायचं. वरच्या बाजूला एक कंस आणि C बिंदूवर लोखंडी टोक ठेवून अगोदरच्या कंसाला छेदणारा एक कंस आणि हे 2 कंस जिथे छेदतात तो बिंदू आणि B बिंदू जोडायचा आणि इकडे परत C बिंदूला जोडायचा आणि याचं नाव दिलंय आपण ABC. 6.5 सेंटीमीटर माप आहे BCचं, ABचं पण तेवढंच आहे 6.5 सेंटीमीटर आणि याचं पण 6.5 सेंटीमीटर. तर समभुज त्रिकोणाचा अर्थ जर समजला तरच तुम्हाला हा त्रिकोण काढता येईल पटकन. समभुज त्रिकोण म्हणजे काय लक्षात ठेवा, की असा त्रिकोण की ज्याच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात आणि हे आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. त्यानंतर प्रश्न चौथा काय आहे बघा, तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या आणि एक समभुज त्रिकोण म्हणजे आता आपण जो 6.5 सेंटीमीटर लांबीचा समभुज त्रिकोण घेतला त्याच पद्धतीने काढायचा आहे, फक्त लांबी वेगळी घ्यायची. तुम्ही तुमच्या मनाने 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 6.5, 6.3, 7.5 असं कुठलंही माप घेऊन समभुज त्रिकोण काढा. नंतर एक समद्विभुज काढा, जसं आपण इथे काढला तसं तुम्ही पाया मनाने घ्या आणि वरच्या ज्या 2 सारख्या बाजू आहेत त्यांचं माप मनाने घ्या आणि एक समद्विभुज त्रिकोण काढा आणि एक त्रिकोण विषमभुज काढा. जसे हे सगळे विषमभुज त्रिकोण होते, आपण आता हे जे काढलेत हे विषमभुज त्रिकोण होते की तिन्ही बाजूंचं माप वेगवेगळं, त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात. तर हा प्रश्न चौथा तुम्ही तुमच्या मनाने सोडवायचा आहे. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण कसा काढायचा ते बघणार आहोत. धन्यवाद.